2 वाट्या पोहे व कच्चे बटाटे घरात असतील ना, तर लगेचच ही रेसिपी बनवायला घ्या. तेच ते नाश्त्याचे पदार्थ खाऊन बोर होतं ना, मग झटपट अगदी 20 मिनिटात हा कुरकुरीत नाश्ता तयार करा, जो घरातल्या साध्या साहित्यात तयार होईल. यासाठी आपल्याला 2 वाटी पोहे घ्यावे लागतील. मी इथं पातळ पोहे घेतले आहेत. तुम्ही कोणतेही पोहे वापरू शकता. जाड, पातळ जे घरात अवेलेबल असतील ते घ्या. पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत, कारण पोह्यांमध्ये भरपूर प्रमाणात घाण असते. जी पोहे धुतल्यावर वेगळी होते. पण या रेसिपीसाठी आपण पोहे धुवून घेणार नाही. त्यामुळे असं चाळणीने चाळून घेतलं की अशी घाण वेगळी होईल. आता हे पोहे मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचे व मिक्सरला एकदम बारीक पीठ बनवून घ्यायचं. आता मी इथं 4 कच्चे बटाटे साल काढून घेतले आहेत. ते किसून घेऊया. मी इथं मीडियम आकाराचे बटाटे घेतले आहेत. तुम्ही जर मोठे घेतले ना, अगदी 2 पुरेसे आहेत. बटाटे असे मोठ्या आकाराच्या किसणीने किसून घ्यायचे. या पदार्थासाठी बटाटा उकडून घ्यायची अजिबात गरज नाही. कच्चा बटाटा वापरून हा पदार्थ एकदम कुरकुरीत आणि चविष्ट तयार होईल. आता बटाट्याचा किस एका भांड्यात काढून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे बटाट्याचा स्टार्च निघून जाईल व बटाटा लाल पडणार नाही. आता मी इथं 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. या एकदम बारीक कापून घ्यायच्या आहेत. या मिरच्या कमी तिखट आहेत. तसं आवडीप्रमाणे तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर मी इथं 6-7 कढीपत्त्याची पाने पण घेतली आहेत. ती पण बारीक चिरून घ्यायची. या पदार्थात कढीपत्ता नक्की ॲड करा. कढीपत्त्याने पदार्थाची चव वाढेल. थोडीशी कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यायची. आता बटाट्याच्या किसात बनवलेलं पोह्याचं पीठ घालायचं. 1 चमचा चिली फ्लेक्स घालायच्या. 1 चमचा जिरे घालायचे. बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर घालायची. चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळ्यात शेवटी बाइंडिंगसाठी 2 ते 3 चमचे कॉर्नस्टार्च घालायचा. कॉर्नस्टार्च नसेल तर तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठ वापरलं तरीही चालेल आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं. इथं पाण्याचा वापर करायचा नाही. बटाट्याचा ओलसरपणा आहे, त्यातच व्यवस्थित पीठ मिसळून घ्यायचं. तशी गरज लागलीच तर थोडंसं 1 किंवा 2 चमचे पाणी ॲड केलं तरीही चालेल. आता गॅसवर तेल गरम करायला ठेवू. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात व माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे मला पण तुमचे आभार मानता येतील. बटाट्याच्या ओलसरपणातच पोह्याचं पीठ पण चांगलं मऊ झालं आहे. परत एकदा थोडं मिसळून घेतलं. हातात थोडं थोडं मिश्रण घेऊन गोल, चपटा जसा हवा तसा आकार द्यायचा. मी इथं नगेट्सचा आकार दिला आहे. तुम्ही गोल टिक्की पण बनवून घेऊ शकता. आणखी एक खास गोष्ट म्हणजे हा पदार्थ असा बनवून तुम्ही जर एअरटाईट डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवला ना, अगदी 10 ते 15 दिवसांपर्यंत टिकतो आणि हवं तेव्हा तुम्ही गरमागरम तळून सर्व्ह करू शकता. आता तेल पण चांगलं गरम झालं आहे. गॅसची फ्लेम मीडियम करून तयार नगेट्स तेलात सोडायचे. नगेट्स तेलात सोडताना तेल चांगलं कडकडीत गरम असावं, नाहीतर नगेट्स तेलकट होतील. आणि एकदा सर्व नगेट्स तेलात सोडले की गॅसची फ्लेम मीडियम करायची, नाहीतर नगेट्स वरून करपून जातील आणि कच्चा बटाटा वापरला असल्याने आतून कच्चे राहतील. त्यामुळे ही काळजी नक्की घ्या. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवून मस्त खरपूस सोनेरी रंगावर तळायचे. नगेट्स तळत आले की यातच हिरव्या मिरच्या पण टाकायच्या, म्हणजे याबरोबर खाण्यासाठी मिरची पण फ्राय होईल. तुम्ही पाहू शकता किती सुरेख रंग आला आहे. वरून एकदम कुरकुरीत, आतून सॉफ्ट असे हे बटाटा पोहा नगेट्स तयार होतात. घरी कोणी पाहुणे येणार असतील तर आदल्या दिवशीच सर्व प्रिपरेशन करून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि आयत्या वेळी गरमागरम तळून टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करू शकता. आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल किती कुरकुरीत झाले आहेत आणि तेलकट अजिबात होत नाहीत. सकाळच्या गडबडीत मुलांच्या टिफिनलाही तुम्ही हे नगेट्स बनवून देऊ शकता. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. अशा नवनवीन रेसिपीजसाठी चॅनल सबस्क्राईब करा.